तर मित्रांनो, आज सकाळी लवकर निघालो, त्यामुळे वेळेवर पोहोचलो आणि मातेच्या आरतीचा लाभ मिळाला. खूप छान वाटतंय. हॅपी. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, पहाडामध्ये बसलेले हे देवस्थान आहे. मध्ये मातेचं पूर्ण पहाड आहे, जंगल आहे साईडला. हे बघा पाणी, असे 6 पाण्याचे स्रोत इथं लागत असतात. राम दोस्तों, मैं आज जा रहा हूँ मनु देवी. 100 किलोमीटर का रूट होगा मेरा जाने का और आने का. तो आज की साइकिलिंग के लिए आपको दिखाता हूँ आगे का रूट. अभी सुबह के बहुत अंधार है, अभी थोड़ी देर बाद उजाला मिलेगा, तब देखना. तर मित्रांनो, मी सायकलिंग करत आहे कानादा रस्त्याला. मग तिथून मी विदगाव रस्त्याला जाणार आहे, कारण हा रस्ता छान आहे म्हणून मी हा रस्ता निवडलेला आहे. जळगाव महाराष्ट्र टू मनुदेवी. हा पहा मित्रांनो, किती छान रस्ता आहे कानाडा, म्हणून मी या रस्त्याने जात आहे. हा रस्ता खूपच छान आहे सायकल चालवण्यासाठी. ते बघा मागून बस येत आहे. आता डंपर, या गाड्या खूप जोरात चालतात इकडे, म्हणून जो कोणी जात असेल त्यांनी सावधानीत एका साईडने चालावे. तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे तापी नदीजवळ. हा तापी पूल आहे आणि ही तापी नदी आहे. का तापीमध्ये ट्रॅक्टर कसं भरलं जातं रेतीचं, बघून घ्या. ही तापी नदी आहे. ही तापी नदी मित्रांनो, माझं 28 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. मी जळगाव टू मनुदेवी जात आहे आणि बघा रेतीचं ट्रॅक्टर भरलं जातं इथं. ही माझी सायकल रोड बाईक नवीन घेतलेली मी, सेकंड सायकल आहे, युनिरॉक्स कंपनीची. हा पूल, हा ब्रिज आणि त्या साईडची नदी आहे. चला पुढचा व्ह्यू बघूया, आपण जाऊया पुढे. हा दोस्तो, मी आता डांबुरी गावाच्या पुढे आलो आहे आणि इकडे बघा केळीचे उत्पन्न आहे जास्त. हे पहा इकडे पूर्ण केळी लावली जाते. तापी पुलाच्या या साईडला आलो मी. इकडे रावेर, यावल, चोपडा या तालुक्यांमध्ये केळी उत्पादन जास्त घेतलं जातं. यावलकडे, यावल, रावेर. हे बघा केळी आणि सूर्य बाबा. ही माझी सायकल आणि मी. हा मजा येते अशी राईड करायला. माझी 1 वर्षानंतर इंजुरी असल्यामुळे 1 वर्षानंतर माझी 100 किलोमीटरची राईड आज होणार आहे. चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे मनुदेवीच्या गेटवर. इथून मनुदेवी अंतर आहे 10 किलोमीटरच्या आसपास आहे. हे मनुदेवी चिंचोली गावजवळ आहे. मनुदेवीचं सातपुडा निवासी मंदिर आहे. इथून 10 किलोमीटर मंदिरचं अंतर राहतं. आता जाऊया आपण इथं जंगल भागाकडे, जंगलाचा आनंद घेऊ. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे वन विभागचा नाका इथं. इथून हा फॉरेस्टचा एरिया चालवून जातो आणि इथून 7 ते 8 किलोमीटर माझ्या मते मनुदेवी मंदिर आहे. धन्यवाद. या सविता वनसमिती फॉरेस्टचा नाका आहे आणि इथून जंगल एरिया चालू होतो. इथून 7 ते 8 किलोमीटर मनुदेवी बाकी आहे. इथे एक अस्सल आडगाव रिसॉर्ट, वरणबट्टी, वांग्याची भाजी असं खांदे जेवण चालवणार आहे लवकरच. माझं आतापर्यंत 45 किलोमीटर पार झालेलं आहे मित्रांनो. पहा इथं सगळं जंगल आहे आणि पूर्ण चढ इकडनं. पूर्ण मी जेव्हापासून तुम्हाला फाटा दाखिला ते मनुदेवी दर्शन 10 किलोमीटर बाकी आहे. तिथून पूर्ण चढ चालू आहे. फायनली मी पोचलो आहे मनुदेवी येथे. 49 किलोमीटर झालेलं आहे माझं आतापर्यंत जळगाव टू मनुदेवी. धन्यवाद. आलो आहे मनुदेवी. या पायऱ्या आहे, हे देवस्थान. नाही आता चाललो मी वरती दर्शन घ्यायला. हा मित्रांनो बघा, हा मनुदेवी दर्शनचा पूर्ण इथं दुकान असता. इथं आलो आहे आपण आता मनुदेवी देवस्थान. हे आहे मनुदेवी देवस्थान. मित्रांनो, हे मध्ये मंदिर आहे उर्दू मातेचं. इकडे देवस्थान आहे, अजून प्रत्येक मातेचं दिलेलं आहे. आणि हे परिसर आहे. हे पाय तुमचे धबधबे वाहत आहे. जंगलामधील धबधबा हा कायम 12 महिने वाहत असतो. तर मित्रांनो, आज सकाळी लवकर निघालो, त्यामुळे वेळेवर पोहोचलो आणि मातेच्या आरतीचा लाभ मिळाला. खूप छान वाटतंय. हॅपी. मित्रांनो, फॉरेस्ट एरियामध्ये असे ठिकठिकाणी धबधबे बनवलेले आहे आणि पाणी 12 महिने असंच वाहत राहतं. खूप छान आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, पहाडामध्ये बसलेले हे देवस्थान आहे मध्ये मातेचं. पूर्ण पहाड आहे, जंगल आहे साईडला. तर मित्रांनो, मी चाललो आहे आता परत रिटर्न मनुदेवी टू
जलगाव. मित्रांनो पूर्ण जंगल एरिया आहे, पहा कसा एरिया आहे. पूर्ण जंगल एरिया आहे. आणि येताना मला चढ लागला तर आता इकडनं जाताना मला उतारे. म्हणून आयुष्य पण असंच आहे मित्रांनो. जर कधी तुम्हाला दुःख भेटत असेल तर भविष्यात तुम्हाला सुख नक्की भेटणार आहे. हे पाण्याचे इथं आहे, पाणी पुरे आजूबाजू सगळं जंगल आहे, पाणीचा एरिया. हे बघा पाणी, असे 6 पाण्याचे स्रोत इथं लागत असतात. यो खूप मजा वाटते मित्रांनो, कारण लाईफ जगायची तर आहे आणि ही लाईफ एक नंबर आहे. पहिले आपलं फ्युचर बनवून घ्यायचं, नाही तर फ्युचर बनत नाही. आपण आईवडिलांच्या पैशावर फिरतो. फिरायचं तर आपल्या पैशावर फिरवायचं, आईवडिलांना गर्व वाटायला पाहिजे. मित्रांनो हे पहाड आहे, मनुदेवीचे पहाड. आणि मनुदेवीमध्ये बसलेले हे जंगल यावल डिव्हिजनचं हे फॉरेस्ट आहे. खूप छान जंगल आहे. यामध्ये सागचे झाडं जास्त असते, सर्व प्रजातीचे झाडं इथं आहेत. हा पहाड बघा. आणि इथं छोटा रस्ता आहे. हा गाड्या पण येत राहतात, बाईक अधिकाऱ्यांची गाडी येत आहे. हो पहा मित्रांनो, सगळं आजूबाजूला पूर्ण जंगल आहे ना. आम्ही जाताना उतार आहे, त्यामुळे सायकल जोरात चालू आहे. सर्व फॉरेस्ट आहे आजूबाजूला, छान एरिया है. मेरी साइकिल और मैं, मेरे सपनों की रानी. ये रानी पे चला जाता हूँ तो घर की रानी बुरा मान जाती है. जंगलाचा आस्वाद घेताना हे फॉरेस्ट एरिया. मित्रांनो हा पहा मित्रांनो, पहाड आहे. आधी सदनी धुक्यामुळे पूर्ण पहाडात वसलेले मनुदेवी माता मंदिर. मित्रांनो आता परत येताना मनुदेवी माता रेस्टॉरंट आलेलो आहे. इथं रसा पोहे खाऊन घेऊ आपण मस्त. तर आता थोडी भूक लागली, नाश्ता करून घेऊ, मग जळगावकडे निघू आपण. आता माझं 60 किलोमीटर अंतर झालेलं आहे. मित्रांनो रसा पोह्यामध्ये लिंबू मारून जी मजा आहे ना ती कशातच नाही. मग भजे आणि रसा पोहे. चला नाश्ता करू थोडा. या मग नाश्ता करायला जळगावकर. हा काय म्हणतो? रेसिंग डायरेक्ट रेसिंग आपल्या काय मध्ये काय घेतलं आणि मग ते बोलणं तू माझ्या म्हणी कावर फोन आला असं त्याला मला मी सांगा सांगितले. मित्रांनो तिथं मी नाश्ता केला पण काही खास नव्हता. पोहे पुरे थंडेगार, तो रस्सा गरम करेनी आणि ती भजी पुरे थंडेगार होती. काही मजा नाही नाश्त्याला, म्हणून कोणी या ढाब्यावर नाश्ता करू नये. चला आपण निघालो होता जळगावकडे. तर मित्रांनो मी डांबोरी गावात रिटर्न येताना मला रोशन हा माझा वनरक्षक भरतीच्या वेळेचा 2013 सालचा मित्र भेटला. तर मित्रांनो मी सायकलिंग करत आहे कानादर रस्त्याला. मग तिथून मी विदगाव रस्त्याला जाणार आहे, कारण हा रस्ता छान आहे म्हणून मी हा रस्ता निवडलेला आहे. जळगाव महाराष्ट्र टू मनुदेवी.